श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, दर 3 वर्षांनी येणारा आणि जावयाचा खास पाहुणचारासाठी ओळखला जाणारा धोंड्याचा महिना अधिक मास आता संपत आलेला आहे. 17 मे रोजी सुरू झालेला हा महिना 15 जून रोजी समाप्त होणार आहे. वर्षातील हा वाढीव महिना असल्याने याला अधिक मास असं म्हटलं जाते. अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं. तसंच हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या महिन्याला धोंडा म्हणजेच दगडाचे नाव का दिले गेलेले आहे? अधिक मास हा महिना वाढीव महिना म्हणून ओळखला जातो. हा महिना जवळपास 33 दिवसाचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात, म्हणूनच 33 या संख्येला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. हा महिना अशुभ मानला जायचा, म्हणून याला दगड म्हणजेच धोंड्याचा महिना म्हटलं जायचं. मात्र भगवान विष्णूने या महिन्याचे दायित्व स्वीकारले होते, म्हणूनच या महिन्याला आपले नाव पुरुषोत्तम त्यांनी दिले होते. भगवान विष्णूच्या पुरुषोत्तम या नावाने हा महिना ओळखू लागायचा. या दिवशी धार्मिक कार्य, पूजा पाठ, साधना केली जायची. म्हणूनच भगवान विष्णूची मंत्र, उपासना आणि भक्ती भावाने पूजा केली तर श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर लाभत असतो. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ या महिन्यात केल्याने भगवान विष्णूची कृपा जी आहे तर ती अखंड लागत असते. या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व दिले जाते. या महिन्यात 33 दिवे दान करणे आणि नदी ठिकाणी जाऊन दिवा लावणे आणि 33 अनारसे कुलदेवतेच्या मंदिरामध्ये अर्पण करणे. या दिवशी कणकेचे दिवे 7 कुलदेवीच्या मंदिरामध्ये लावणे याला खूप महत्त्व दिले जाते. तर या दिवशी 33 प्रदक्षिणा करणे किंवा काही तीर्थक्षेत्री जाऊन दान करणे, 33 कोटी देवांशी हा सण जो आहे, जसा अधिक मास आहे हा जोडला गेलेला आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये 33 या संख्येला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. अधिक महिना हा सुद्धा तर 33 महिन्यांनी येतो, म्हणजेच दर 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. या काळात पवित्र गंगेमध्ये स्नान करणे, उपवास करणे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला दान करणे हे मोठं कार्य आणि पुण्यदायी म्हटलं गेलेलं आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिना हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय केले जातात. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अधिक मास संपेतोपर्यंत तुम्हाला हे जे उपाय सांगितले गेलेले आहेत हे जर नित्यनेमाने केले तर आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष 3 पिढ्या 33 पिढ्या अन्न धान्य साठा जो आहे तर तो कधीच कमी पडत नाही. घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. तर 15 जूनला अधिक महिना संपणार आहे. तर अधिक मास संपण्यापूर्वी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने कुटुंबामध्ये एकोपा तयार होतो. अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करते. श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर लाभत असतो. घरामध्ये शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्याचे दुःख गरिबी नाहीशी होईल आणि मुलाची पतीची खूपच प्रगती होईल. म्हणूनच या अधिक मासाचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणूनच हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. त्याचबरोबर हा उपाय करत असताना तुम्हाला कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे ते बघूया. तर पहा, या अधिक मासाचं संपूर्ण फळ आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभावं त्यासाठी 33 वर्ष धनधान्य संपत्ती आणि घरामध्ये आर्थिक स्थिरता व्यवस्थित राहील. कोणतीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही. जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे, जी तुळशीला अर्पण करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.
तर पहा, भगवान विष्णूची कृपा जी आहे किंवा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबावर लाभण्यासाठी या दिवशी तुम्ही जे उपाय केलेले आहेत तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला लाभत असते. तर हा उपाय आपल्याला 15 जूनपर्यंत करायचा आहे. तुम्ही 15 जूनच्या दिवशी केला तरीही चालेल, कारण 15 जून या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे, जी सोमवारी आलेली आहे. कारण हा सोमवारचा दिवस जो आहे हा श्रीहरी विष्णू बरोबरच भगवान शिव यांना समर्पित केला जातो. भगवान शिवांची या दिवशी पूजा केली जाते. जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय 3 वर्षातून आपल्याला एकदाच करता येतो. म्हणजेच अधिक महिन्यामध्ये, संपूर्ण महिन्यामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. या अधिक महिन्यामध्ये हा जर उपाय तुम्ही घरामध्ये केला तर अधिक महिन्याचे संपूर्ण फलश्रुती जे आहे तर ती तुम्हाला प्राप्त होते. भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसंच सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, जे श्रीहरी विष्णूचा अत्यंत साधा आणि पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या काळात भगवान विष्णूची आराधना केल्याने अनेक पटीने याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणूनच श्रीहरी विष्णूला तुळशीच्या मंजुळा अर्पण केल्या जातात, तुळशीचे पान अर्पण केले जाते. श्रीहरी विष्णूची पूजा करत असताना तुळशीशिवाय आणि त्यांच्या नैवेद्यावर पान ठेवल्याशिवाय ही पूजा अपूर्ण म्हटली जाते. तुळशीची सुद्धा या महिन्यामध्ये पूजा करायची असते. या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या पूजेसोबतच तुळशी माताची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. कारण श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि पैसा घरामध्ये आकर्षित होतो. आणि माता लक्ष्मीची म्हणजे तुळशीची पूजा केल्याने पती पत्नीमधील वाद कमी होतात, पती पत्नीमध्ये प्रेम वाढत असते. म्हणूनच शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर हा तुळशीजवळ लावला जातो, कारण तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा केल्याने व तिच्यासमोर दिवा लावल्याने सर्व ग्रहदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी ही नांदत असते. धन लाभाचे योग जे आहेत तर ते जुळून येत असतात. म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक समस्या जाणवत असेल, तुम्ही भरपूर मेहनत करत आहात, याचं फलश्रुती तुम्हाला मिळत नसेल, कितीही मेहनत तुम्ही करत आहात पण मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाही, पैसा हातामध्ये टिकत नाही, सतत अपयश तुम्हाला जाणवत असेल, घरात पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते सर्वीकडून बंद झालेले आहे, घरामध्ये दारिद्र्य, गरिबी तुमचं पिछा सोडत नाही, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण तुळशीला देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. तर सर्व शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय केल्याने आपल्या संपूर्ण अधिक महिन्याचे यश प्राप्त होत असते, सुख प्राप्त होत असते. म्हणूनच पुढील 33 महिने संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडत नाही. या उपायाने वर्षभरामध्ये आपल्या घराची आणि कुटुंबाची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा येऊ लागतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या दिवशी हा उपाय करायचा आहे, त्या दिवशी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पान टाकून ते पान खायचं आहे आणि या पाण्यानं आंघोळ करून घ्यायचे आहे. ज्यामुळे आपण जी पूजा करणार आहोत, उपाय करणार आहोत तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभेल. तर संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सकाळी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे काय, तर आपल्याला श्रीहरी विष्णूला हळद अर्पण करायची आहे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये बाळकृष्ण आहे तर त्यांच्या मूर्तीवर दुधाने, पंचामृताने, दह्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर जे तुळशीच्या मंजुळा आहे, पान आहे, पत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. आपल्याला या दिवशी धूप आणि दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. घरातील वातावरण हे शुद्ध करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळी तुळशीला जल अर्पण करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, चिमूटभर घ्यायची आहे. त्यामध्ये 2 थेंब आपल्याला तूप टाकायचं आहे, थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे हे जेव्हा तुम्ही
तुळशीला अर्पण करता त्या वेळेमध्ये दूध टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि हे जेव्हा दूध आपण तुळशीला अर्पण करतो तेव्हा मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. मनामध्ये शुद्ध आणि सात्विक भाव ठेवायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुळशीला हे पाणी अर्पण करायचं आहे दुधाचं. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय जो आहे तर तो 33 वातीचा करायचा आहे. तर काय करायचं आहे, इथे आपल्याला 33 वाती घ्यायच्या आहे. तुम्ही वाती घेण्याऐवजी तुम्ही फुलवाती घेतल्यात तरीही चालेल. 33 या संख्येमध्ये तुम्हाला कापसाच्या वाती बनवायच्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तूप घ्यायचं आहे. तुपामध्ये बुडवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अख्खं खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. आणि एक मोठी पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये खोबरं ठेवायचं आहे. आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला ह्या ज्या 33 वाती आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर हा दिवा तुळशीजवळ किंवा श्रीहरी विष्णूच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा एखाद्या नदी किनारी जाऊन तुम्ही हा दिवा 33 वातीचा लावू शकता. तर असं म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही हा दिवा लावता त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तिथे बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही यूट्यूबवर लावू शकता किंवा तुम्ही हा मंत्र लिहून तुम्ही म्हणू शकता. तर मंत्र असा आहे, हा इतका शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने श्री भगवद्गीतेचं शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या मंत्राचा अर्थ असा आहे की असं म्हटलं जाते की या मंत्राचा जप केल्याने स्वतः भगवान श्रीकृष्ण हे जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात. हा अतिशय शक्तिशाली आणि प्रसिद्ध कृष्ण मंत्राचा कृष्णमूलक मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने भगवान श्रीकृष्ण आणि वासुदेवाचे पुत्र आणि परमात्मा यांना माझा नमस्कार असो. जे भक्तांचे सर्व दुःख क्लेश संकट दूर करत असतात त्या भगवान श्रीकृष्णाला मी पुन्हा वंदन करत आहो. जे जगाला आकर्षित करत असतात त्या भगवान कृष्णाला वंदन करत आहे. म्हणूनच जे भक्तांचे पाप आहे, नकळत कळत झालेले दुःख आहे तर ते हरण करण्याचे काम श्रीहरी विष्णू करत असतात. हा सर्वोच्च परमेश्वर म्हटला गेलेला आहे, परमात्मा म्हटला गेलेला आहे. शरण आलेल्या लोकांच्या सर्व समस्या आणि वेदनाचा नाश करणारे म्हटले गेलेले आहेत. तर गोविंदाय नमो नमः या शब्दाचा अर्थ असा आहे की गायीचे पालन करता आणि इंद्रियांना आनंद देणारे भगवान गोविंद यांना माझा वारंवार साष्टांग नमस्कार करून आपल्याला तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करून 108 वेळा हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, पण सर्व संकटापासून रक्षण मिळवण्यासाठी, मानसिक शांती लाभण्यासाठी हा उपाय जो आहे किंवा हा मंत्र म्हटला जातो. तुमच्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होतील. हा एक उपाय जो आहे तर तुम्हाला धनवान बनवतो. अधिक महिन्यामध्ये हा उपाय करायचा आहे. 15 जूनपर्यंत अधिक महिना संपणार आहे. म्हणजेच सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल. त्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जास्तीत जास्त आपल्याला शुक्रवारी किंवा गुरुवारी हा उपाय करायचा आहे. कारण हा दिवस जो आहे श्रीहरी विष्णूला समर्पित केला जातो. जेव्हा तुम्ही 33 अशी वात जी आहेत तर श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्याकरिता लावता तेव्हा त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, कठीणातील कठीण समस्या दूर होऊ लागतात. अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही अजूनही संध्याकाळी किंवा सकाळी दिवा लावला नसेल तुळशीपाशी तर आवर्जून दिवा लावायचा आहे. तर आपल्याला या राहिलेल्या 5 दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे आणि कणकेचे 5 दिवे आवर्जून लावायचे आहे. त्यामध्ये शुद्ध तूप आणि फुलवात लावायचे आहे. शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण तुपाचा दिवा जो आहे तर लक्ष्मीला खूपच प्रिय आहे. म्हणूनच असं म्हटलं जाते की तुम्ही ही जी सेवा करता
अधिक मासामध्ये, तर याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. बघा, अधिक महिन्यामध्ये आपण जी काही छोटीशी सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला आणि पतीला लाभत असते. त्यांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात. म्हणून या महिन्यामध्ये आवर्जून गाईला 33 धोंडे जे आहे पूर्णाचे ते खाऊ घालायचे आहे. आपण जे नकळत काही पाप करतो तर ते कमी होतात. आपल्या मनातील इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की हा उपाय करत असताना घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आलेला असेल तर ती हा उपाय करू शकत नाही. घरातील पुरुष मंडळींनी किंवा मुलींनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल. त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पडलेला असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकत नाही. तर हा उपाय केल्याने सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते. म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.